डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील उदगाव जयसिंगपूर सहकारी बँक शेड्यूल बँक करणार. गणपतदादा पाटील यांचं प्रतिपादन. बँकेची 67वी वार्षिक सभा उत्साहात, सभासदांना 10% लाभांश. डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील उदगाव जयसिंगपूर सहकारी बँकेनं नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकिंग व्यवसायात कोल्हापूर जिल्ह्यात बँकेचा 8वा क्रमांक लागतो. सभासद व ग्राहकांच्या सोयी सुविधांसाठी संचालक मंडळाने घेतलेले हिताचे निर्णय, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम व सभासदांच्या विश्वासाच्या पाठबळावर निश्चितच बँक 5व्या क्रमांकावर जाईल. येत्या 2 वर्षात 1000 कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करून आपली ही बँक शेड्यूल बँक निश्चित करणारच, असा विश्वास बँकेचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. येथील डॉक्टर एस बिर्डी सभागृहात डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील उदगाव जयसिंगपूर सहकारी बँकेची 67वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. स्वागत बँकेचे चेअरमन सुरेश पाटील यांनी केलं. व्यवस्थापकीय संचालक राकेश दर्जे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. बँकेच्या आर्थिक वर्षात दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राकेश दर्जे यांनी माहिती देताना म्हणाले की आपल्या बँकेचे संस्थापक मार्गदर्शक व माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील त्यांच्या दूरदृष्टीतून सन 1960 मध्ये बँकेची स्थापना झाली. सहकार, विश्वास आणि सामाजिक बांधिलकीची मूल्य जपत बँकेनं बदलत्या काळाची गरज ओळखून कार्यपद्धतीत सातत्यानं सकारात्मक बदल घडवले आहेत. बँकेच्या 20 शाखांमधून सभासद व ग्राहकांना सेवा देण्याचं काम सुरू आहे. सर्व बाबींचा समतोल साधून बँकेला अधिक सक्षम, आधुनिक, सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख बनवणं हे बँकेचं लक्ष्य आहे. सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक आणि हितचिंतक यांनी बँकेवर दाखवलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळे या 67 वर्षात बँकेनं नेत्रदीपक प्रगती केली आहे. बँकेचे एकूण 17,678 इतके सभासद आहेत. 31 मार्च 2026 रोजी बँकेच्या 51,667.02% लाख इतक्या ठेवी आहेत. कर्ज वाटप 27,971.14 लाख इतकं झालंय. आर्थिक वर्षात बँकेला 2,10,74,706 रुपयांचा नफा मिळाला आहे. ऑडिट वर्ग असून सभासदांना 10% लाभांश वाटप करण्यात येणार आहे. बँकेच्या डिजिटल व्यवहाराची मोठी वाढ झाली असून दिवसाला सुमारे 6,000हून अधिक व्यवहार मोबाईलवरून होत आहेत. आधुनिक काळानुसार बँकेनं बदल करत येत्या काळात 1000 कोटींचा ठेवींचा टप्पा निश्चित पूर्ण करेल आणि लवकरच शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभासदांनी आपली बँक म्हणून या बँकेच्या प्रगतीसाठी, ठेवी वाढीसाठी, बँकेची उलाढाल वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावा, असं आवाहन केलं. यावेळी बँकेचे मार्गदर्शक संचालक गणपतराव पाटील म्हणाले, व्हाईस चेअरमन त्याचप्रमाणे दत्त सहकारी साखर कारखान्याचे खंबीरपणे तुम्हाला साथ देत राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो. जयसिंगपूर उदगाव बँकेबद्दलची काय जी सविस्तर माहिती मांगलेकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, अत्यंत सखोलपणे त्याने अभ्यास करून सांगितलेला आहे. आज आमच्या जिल्ह्यामध्ये आपण कितव्या नंबरवरती आहे